तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टडी विथ अवी. तर मित्रांनो, आज आपण ASO पूर्व परीक्षा 2011 मधील सायन्स हा घटक पाहणार आहोत. तर जास्त वेळ न जाता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे प्रश्न पत्रिकेतील क्रमांक 25. एका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलकाचा दोलनकाल. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की आपण एक चेंडू घेतला, त्या चेंडूला रबर बांधला, त्याला दोरी बांधली आणि त्या रबरी चेंडूच्या खाली आपण एक छिद्र पाडलं. त्यानंतर काय करलं, त्याचा आपण वापर जर दोलनासारखा वापर केला तर त्याचा वेग आणि त्याचा काळ कसा होईल. तर मित्रांनो, तुम्ही एक इमॅजिनेशन करा. मी वाटलंच तर इथे एक तुम्हाला चित्र दाखवतो दोलनाचं. तर मित्रांनो, आपण जर रबराला छिद्र पाडलं तर पाणी त्यातून वाहेल आणि पहिले दोलनासारखं त्याला हलवलं तर पहिले त्याचा वेग वाढेल आणि जसं-जसं त्या रबरी बॉलमधला किंवा रबरी चेंडूमधलं पाणी कमी-कमी होत जाईल, तसं-तसं त्याचा वेग कमी होत जाईल. तुम्ही इमॅजिनेशन केलं तर हा प्रश्न आरामात सुटेल. तर मी तुम्हाला इथे एक चित्र पण टाकून देईल, त्यानुसार तुम्हाला ती कन्सेप्ट पण कळून जाईल. तर आपण ऑप्शनकडे येऊया. कमी होतो, प्रथम कमी होतो व नंतर वाढतो, प्रथम वाढतो व नंतर कमी होतो आणि चौथा आहे वाढतो. तर मित्रांनो, पहिले काय होईल, काळ आहे ना म्हणजे वेग, त्याचा टायमिंग हा वाढेल आणि जसं-जसं पाणी कमी होईल तसं-तसं त्याचा वेग कमी-कमी होईल आणि एका पॉइंटला असं होईल की तो डायरेक्ट चेंडू थांबून जाईल एका ठिकाणी. मी सांगितलेली तुम्हाला कन्सेप्ट कळलीच असेल असं मला वाटतंय. आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात? विच ऑफ द फॉलोइंग केमिकल इज यूज ॲज अ कूलिंग एजंट इन एअर कंडिशनर? म्हणजे मित्रांनो, प्रश्न असा आहे की AC मध्ये कोणता कूलिंग एजंट वापरतात? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर फ्रेऑन आहे. ऑप्शन क्रमांक 4. तर मित्रांनो, या प्रश्नामागची मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. आपल्या एसीमध्ये एक पाईप असतात. एसीमध्ये काय होतं, आपल्या रूममधली हवा एसी खेचतं आणि ती थंड करून बाहेर सोडतं. तर मित्रांनो, ती हवा एसी जेव्हा खेचतं ना, ती एका पाईपामधून जाते. त्या पाईपामध्ये फ्रेऑन गॅस असतो. तो आपला जो गॅस असतो ना, त्या गॅसला थंड करण्याचं काम हे फ्रेऑन हा गॅस हा करतो आणि त्या पाईपामधून वायू पास झाल्यानंतर आपल्या एसी मार्फत थंड हवा बाहेर येते. त्यामुळे कूलिंग एजंट कोण वापरतो एसीमध्ये, तर ते फ्रेऑन वापरतात. आणि मित्रांनो, तुम्हाला फ्रेऑनला एक दुसरं नाव आहे, त्याचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात राहू द्यायचं आहे. डायक्लोरो डायफ्लोरोमिथेन आहे आणि फ्रेऑनचा फॉर्म्युला काय आहे, CCl2F2. तर एवढी सारी माहिती तुम्ही फ्रेऑनबद्दल लक्षात राहू द्या आणि हा भरपूर वेळेस रिपीट सुद्धा झाला आहे प्रश्न, त्यामुळे महत्त्वाचा आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. एखाद्या द्रावणाला पीएच जर 7 असल्यास तर ते द्रावण डॅश डॅश असते. इफ द पीएच ऑफ व्हॅल्यू ऑफ अ सोल्युशन इज 7 दॅन द सोल्युशन इज. तर मित्रांनो, तुम्हाला पीएच स्केल माहीतच असेल. पीएच स्केल ही 0 ते 14 पर्यंत असते. आता 0 ते 7 पर्यंत ही ॲसिडिक असते, 7 ते 14 मध्ये ही बेसिक असते आणि 7 ला ही न्यूट्रल असते. तर आपला प्रश्नामध्ये असं दिलं आहे की एखाद्या द्रावणाचा पीएच जर 7 असल्यास तो काय होईल? तर तुम्ही खाली त्या डायग्राममध्ये पाहू शकतील की तो 7 म्हणजे न्यूट्रल असेल. तर ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. आणि ह्या पीएच स्केलचा शोध कोणी लावला, तर त्या सायंटिस्टचं पण कधी-कधी नाव विचारू शकतात. तर त्याचं नाव आहे सोरेन्सन. तर तुम्ही एवढं लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. अल्फा, बीटा, गॅमा ह्या किरणांच्या धातूचा पत्रातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा. द ऑर्डर ऑफ द पेनिट्रेशन पॉवर ऑफ अल्फा, बीटा, गॅमा रेज थ्रू अ मेटल शीट इज. म्हणजे यांची काय विचारताय, ते पेनिट्रेशन पॉवर विचारताय. म्हणजे काय, आपण धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याची क्षमता विचारताय. तर मित्रांनो, अल्फा, बीटा, गॅमा ह्या किरणांवर MPSC आयोगामध्ये भरपूर वेळेस प्रश्न विचारतच राहता. मी तुम्हाला एक ट्रिक सांगून देतो, त्यानंतर तुमचा ह्या टॉपिकवरचा प्रश्न चुकणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय पाठ ठेवायचं आहे, पेनिट्रेशन आणि वेलोसिटी ह्या दोन घटकांमध्ये गॅमा हा सर्वात मोठा असतो, त्यानंतर बीटा, त्यानंतर अल्फा. आणि याचे हे पेनिट्रेशन आणि वेलोसिटी सोडून प्रत्येक आहे ना, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे मास झालं, आयोनायझेशन झालं, चार्जेसमध्ये असलं किंवा इमिशन ऑफ लाईट, ह्या सर्वांमध्ये अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा, बीटा इज ग्रेटर दॅन गॅमा. आणि फक्त पेनिट्रेशन आणि वेलोसिटीमध्ये काय असतं, गॅमा इज ग्रेटर दॅन बीटा, बीटा इज ग्रेटर दॅन अल्फा. जर तुम्ही एवढं सुद्धा पाठ केलं ना मित्रांनो, तरी तुमचा सर्व कन्सेप्ट आणि सर्व प्रश्न
बरोबर येऊ शकतात. आता याच्यामध्ये काय विचारलं आहे, या तिघींमध्ये कोणाची पेनिट्रेशन पॉवरचा तुम्हाला क्रम नीट लावायचा आहे. तर आपण इथं पाहिल्याप्रमाणेच की पेनिट्रेशन आणि वेलोसिटीमध्ये गॅमा हा सर्वात जास्त असतो. त्यामुळे आपण गॅमा पाहू शकतो. तर तिसरं ऑप्शनमध्ये बीटा दिलं आहे ते कट होतं. 2 नंबरचं आणि चौथ्या नंबरच्या ऑप्शनमध्ये अल्फा दिलं आहे ते पण कट होतं. त्यामुळे पहिलं ऑप्शन पहा, गॅमा इज ग्रेटर दॅन बीटा, बीटा इज ग्रेटर दॅन अल्फा. तर तुम्ही एवढे 2 वाक्य लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? ऑन मॉडरेट हिटिंग विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड गिव्ह ऑफ ऑक्सिजन? तर मित्रांनो हा प्रश्न कोणता आहे, म्हणजे हा MPSC लेवलचा प्रश्नच नाही, हा नीट CET ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो. आणि हाच प्रश्न सेम टू सेम ऑप्शन सहित असाच प्रश्न रिपीट होतो दरवेळेस. तर आपल्याला हा प्रश्न डायरेक्ट पाठच करायचा आहे आणि याचं तुम्हाला मी त्यामागची छोटी कन्सेप्ट पण सांगून देतो. आता काय होतं मित्रांनो, याच्यामध्ये क्युप्रिक ऑक्साईड आहे, झिंक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, हे तिघी काय आहे, स्टेबल आहेत. हे थर्मली स्टेबल आहे. आणि दुसरं ऑप्शन काय आहे, मर्क्युरिक ऑक्साईड, ते काय आहे, थर्मली अनस्टेबल आहे. त्यामुळे मर्क्युरिक ऑक्साईडला जर आपण थोडीशी हीट दिली ना, तर हीट दिल्यानंतर त्याच्यामधून ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. आणि आपला प्रश्न तसाच आहे की ऑन मॉडरेट हिटिंग विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड गिव्ह ऑफ ऑक्सिजन? तर मर्क्युरिक ऑक्साईडला आपण थोडी पण हिटिंग केली ना, तर त्याच्यामधून ऑक्सिजन बाहेर पडतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे मर्क्युरिक ऑक्साईड. आणि तुम्ही हा मित्रांनो प्रश्न पाठच करा, कारण की सेम ऑप्शन पण दर टायमाला असेच पडतात. पुढचा प्रश्न आहे, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश डॅश म्हणतात. द टेम्परेचर ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड विथ द वॉटर वेपर इज कॉल्ड ॲज अ. आता मित्रांनो हा प्रश्न 3 ते 4 वेळेस झालेला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण याच्याबद्दल कन्सेप्ट काय असते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो. तर याचं उत्तर काय, ड्यू पॉईंट आहे. तर हे काय आहे, तर मी त्याच्या मागची कन्सेप्ट सांगतो. तर मित्रांनो आपण एका टाईमला जेव्हा फ्रीजमधून आहे ना बॉटल काढतो, थंड पाण्याची बॉटल काढतो, ती आपण बाहेर ठेवल्यावर बॉटलच्या बाहेरून सुद्धा काही पाण्याचे थेंब दिसतात. तर ते का दिसतात? कारण की आपण फ्रीजमधून बॉटल काढले तेव्हा फ्रीजमध्ये पाण्याचं तापमान कसं असतं, एकदम थंड असतं. आणि ते आपण बाहेर काढलं तर ते गरम होतं. त्यामुळे काय होतं, बाहेर वातावरणामध्ये बॉटल काढल्यामुळे वातावरणातील हवा त्या बॉटलमधला टक्कर होते आणि त्या वॉटर वेपरचं कन्व्हर्जेशन हे वॉटर ड्रॉपलेटमध्ये होऊन जातं. तर ह्या कन्सेप्टला काय म्हणतात, तर ते ड्यू पॉईंट म्हणतात. तर ह्या कन्सेप्टवरच प्रश्न विचारला होता की द टेम्परेचर ॲट विच एअर बिकम अ सॅच्युरेटेड, म्हणजे आपली ते हवा आहे ना ती एकत्रित होते आणि ते सॅच्युरेटेड होते आणि त्याच्यापासून वॉटर ड्रॉपलेट तयार होतात. तर ह्या कन्सेप्टला काय म्हणतात, तर त्याला ड्यू पॉईंट म्हणतात. तर एवढं सारी यामागची कन्सेप्ट होती, तुम्हाला आता लक्षात आलीच असेल. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? तर मित्रांनो हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस रिपीट झालेला आहे की पॅडी फील्डमधून मिथेन वायूची निर्मिती होती. पॅडी फील्ड म्हणजे आपलं भात शेतीमधून, आणि भात शेतीमध्ये मिथेन वायूची निर्मिती होते. आता मिथेनचा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच असेल की CH4 हा मिथेनचा फॉर्म्युला आहे. आणि मिथेनलाच आपण मार्स गॅस सुद्धा म्हणतो, कारण की तो चिखलामध्ये सुद्धा अवेलेबल असतो. तर पुढचा प्रश्न पाहूया. मानवी गलगंड डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे. ह्युमन गॉइटर इज रिलेटेड टू. आता ऑप्शन वाचूया. अन्नातील आयोडीनची कमतरता, बरोबर आहे. जर शरीरामध्ये आयोडीनची कमतरता असली तर गलगंड हा आजार होतो. औटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, म्हणजे ओव्हर ॲक्टिव्हिटी ऑफ द थायरॉइड, म्हणजे थायरॉइडचा जास्त वापर झाला तरी गलगंड हा आजार होतो. रक्तामधील आयोडीनचे अति वेगाने शोषण होणे, म्हणजे आयोडीनचे जास्त प्रमाणात रक्तामधून शोषण झालं तरी गलगंड हा आजार होतो. आणि चौथं ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो हे तिघी ऑप्शन हे गलगंड म्हणजे गलगंड याच्या संबंधित आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे. पुढचं ऑप्शन पाहूया. सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे, त्याचे कारण म्हणजे इन्सुलिन डज आर द अवेलेबल टुडे ॲट द लो कॉस्ट बिकॉज. तर मित्रांनो याचं ऑप्शन आपण वाचून घेऊ पहिले. जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात. दुसरं ऑप्शन आहे जेथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे. ऑप्शन चुकीचं आहे मित्रांनो. याचं आणि इन्सुलिनचं औषध का स्वस्तात मिळते याच्याशी काही संबंध नाही. तिसरं ऑप्शन आहे किण्वांची प्रक्रिया अतिशय वेगाने असते, म्हणजे फर्मेंटेशनची प्रोसेस फास्ट होते. आणि चौथं ऑप्शन आहे फर्मेंटेशन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्ष टिकतात.
तर मित्रांनो याच्या मागची मी कन्सेप्ट सांगतो. म्हणजे प्रश्न काय आहे, इन्सुलिनचं आपलं ते औषध आहे ते आता जुन्या जुन्या काळामध्ये खूप महाग भेटत होतं, पण आताच्या काळामध्ये खूप स्वस्तात का मिळतंय? त्याच्या मागचं उत्तर असं आहे, ते जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करतात. मग इंग्लिशमध्ये काय आहे, पहिलं ऑप्शन जीएम बॅक्टेरिया प्रोड्यूस इट. जीएम म्हणजे काय, जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. तर मित्रांनो तुम्ही आता गावागावांमध्ये आता जन औषधी स्टोअर तयार झालेले आहे. जन औषधी मेडिकल तयार झालेले आहे. त्याच्यामध्ये काय आपल्या ज्या बाकीच्या गोळ्या असतात ना, त्याच दवाखान्यामध्ये किंवा मेडिकलमध्ये खूप स्वस्तात मिळतात. कारण की याच्या मागचं कारण काय, ते जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियापासून तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्या इन्सुलिनसारख्या औषधांची किंमत आता तात्पुरती कमी झालेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित ब्रोका निर्देशक खालीलपैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो? आता मित्रांनो, ब्रोका इंडेक्स काय आहे तो आपण तो काय आहे तो पहिले त्याच्या मागचे कन्सेप्ट पाहून घेऊया. ब्रोका इंडेक्स काय असते मित्रांनो, आपली जी हाईट असते त्याच्यातून आपल्याला 100 वजा करायचं असतं. आता ब्रोका इंडेक्स काय आहे, कॅलिब्रेशन ऑफ अ जनरल हेल्थ ऑफ ह्युमन. माणसाचं स्वास्थ्य काय हे ठरवण्यासाठी ब्रोका इंडेक्स काढला जातो आणि माणसाचा आयडियल वेट किती पाहिजे, म्हणजे माणसाचं वजन किती पाहिजे यासाठी ब्रोका इंडेक्स काढला जातो. तर मित्रांनो, ब्रोका इंडेक्स कसं आहे, आता हाईट इन सेंटीमीटर. समजा आपली हाईट 170 सेंटीमीटर आहे, त्याच्यामधून 100 वजा करायचे आणि उत्तर येणारे 70. तर आपलं वजन हे 70 किंवा 70 पासून 1-2 केजी जास्त किंवा 1-2 केजी कमी एवढं राहिलं तर म्हणजे आपलं वेट हे आपल्या बॉडी हाईटच्या नुसार एकदम योग्य प्रमाणात आहे. यासाठी ब्रोका इंडेक्स काढला जातो. आणि यावरून आपल्याला कळू पण शकतं की आपली हाईटनुसार आपलं वजन बरोबर आहे का, कमी आहे का, जास्त आहे. तर यानुसार ते कळतं. आता आपण ऑप्शनकडे येऊया. किलोग्रॅममधील वजन आणि मीटरमधील उंची चुकीचं आहे. सेंटीमीटरमधील उंची आणि 100. आता हे एकदम बरोबर आहे. हाईट इन सेंटीमीटर अँड 100 ह्या दोघींची वजाबाकी म्हणजेच ब्रोका इंडेक्स. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज आहे? हू रिक्वायर्ड हायेस्ट अमाऊंट ऑफ प्रोटीन इन देअर डाएट. म्हणजे कोणाला आहारामध्ये जास्त प्रोटीन घेण्याची आवश्यकता आहे? पहिलं ऑप्शन पाहूया. 12 ते 18 वर्ष वयोगटातील वयात येणारी व्यक्ती, गरोदर स्त्री, शेतावर काम करणारी व्यक्ती आणि चौथा आहे शास्त्रज्ञ. तर मित्रांनो, शास्त्रज्ञ हे ऑप्शन म्हणजे चुकीचं आहे ते, त्यामुळे ते कट करूया. आपण वाक्य बोलतो नाही का, घरचे पण बोलते, वाढत्या पोराचं वय आहे त्याला खाऊ द्या, खाऊ द्या. तर तेच ऑप्शन बरोबर आहे. 12 ते 18 वर्ष या वयोगटातील वयात येणारी व्यक्ती. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. कारण की हे वाढतं वय आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एनर्जी पण लागते आणि या अन्नघटकामध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मेद हे अन्नशंकूच्या टोकास दाखवले जातात कारण? मेद म्हणजेच फॅट आर शो ॲट द ॲपेक्स ऑफ फूड पिरामिड बिकॉज फॅट. आता ऑप्शन वाचूया. मेद हा आपल्या पेशींमध्ये सहजरित्या शोषले जातात. तर हे ऑप्शन चुकीचं आहे. मेद हे आपल्या पेशींमध्ये अनेक प्रकारचे कार्य करतात. हे थोडं योग्य वाटतंय. पुढचं पाहूया. मेदांचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते. हे ऑप्शन बरोबर आहे. आणि चौथं आहे, मेद आपल्या पेशींमध्ये कधीही साठवले जात नाहीत. आता मित्रांनो, मेद म्हणजेच फॅट. आता चौथं ऑप्शन काय आहे, दे आर नेवर स्टोअर इन अवर बॉडी. तर आपण असं म्हणतो नाही का, तुझ्या आता शरीरात चरबी वाढलेली आहे, आपण फॅट म्हणतो, आपलं वजन वाढलंय, तर आपण हे ऑप्शन चौथं चुकीचं आहे. तर फॅट हे आपल्या शरीरात स्टोअर होतात. त्यामुळे चौथं ऑप्शन चुकीचं आहे. आणि पहिलं ऑप्शन काय आहे, दे आर इझिली अब्झॉर्बेड इन द सेल. तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे. आणि तिसरं ऑप्शन काय मित्रांनो, दे आर इझिली ऑक्सिडाइज. तर त्याला हीट दिली ना थोडी पण, तर मेदाचं रूपांतर हे एनर्जीमध्ये होतं. त्यामुळे मेद हा शंकूच्या टोकास दाखवले जातात. त्या बाजूला मी तुम्हाला एक डायग्राम पण दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, फॅट हे सर्वात वरती आहे, त्यानंतर खाली प्रोटीन आहे, त्यानंतर फ्रूट्स आहे आणि शेवटी कार्बोहायड्रेट्स आहे. तर मित्रांनो, आपल्या अन्नामध्ये ना आपल्याला सर्वात जास्त कार्बोहायड्रेट लागतात, त्यानंतर प्रोटीन्स लागतात, त्यानंतर फॅट लागतात. त्यामुळे हेच दुसरंसुद्धा कारण की फॅट हे अन्न पिरामिड म्हणजे आपलं अन्नशंकूच्या टोकाच्या टॉपला दिलेलं आहे. तर याच्या मागची ही कन्सेप्ट होती. आणि आपण काही हे पाहू,
आता फॅटचा उपयोग काय? फॅट कंट्रोल द बॉडी टेम्परेचर, हे मानवाच्या शरीराचं तापमान कंट्रोल करतं. टोटल 60 ग्राम कोलेस्ट्रॉल प्रेझेंट इन ह्युमन बॉडी, जवळजवळ 60 ग्राम कोलेस्ट्रॉल आपल्या मानवी शरीरात असतं. तर एवढं तुम्ही लक्षात राहू द्या. पुढची एक डेफिनेशन आहे, मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतशील सुधारणा होण्यास क्रियेला काय 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 म्हणतात? तर त्याला आरोग्य विकास म्हणतात. एक फॅक्च्युअल डेफिनेशन आहे, त्यामुळे हे तुम्ही लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनहेरिटेड डिसीज, म्हणजे जो वडिलांकडून मुलांकडे, मुलांकडून त्यांच्या मुलाकडं, म्हणजे वंशागत आजार कोणता आहे? तर पहिला ऑप्शन आहे उच्च रक्तदाब, दुसरा आहे मधुमेह, तिसरा आहे कुष्ठरोग, चौथा आहे वरीलपैकी एक व दोन्हीही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4, हायपरटेन्शन आणि डायबिटीज, म्हणजेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह. तर हे दोघी रोग हे आपल्याला वडिलोपार्जित मिळतात, म्हणजे वंशागत मिळतात. आणि कुष्ठरोग हा आपला वंशागत रोग नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. तर मित्र, ह्याच आधारावर एक दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणते रोग हे सेक्शुअली ट्रान्समिटेड होतात, म्हणजे लैंगिक संबंधामुळे कोणते आजार होतात किंवा पसरतात. तर त्याचं आपण एक लिस्ट बनवली, ती सुद्धा पाहून घेऊ. याच्यावर सुद्धा आयोग कदाचित प्रश्न विचारू शकतं. पहिला रोग आहे एड्स, दुसरा आहे हॅपेटिस, तिसरा आहे गोनोरिया, चौथा आहे चाओस, पाचवा आहे वेनेरियम आणि सहावा आहे कॉन्क्रीट. तर मित्रांनो, ही लिस्ट आहे ना, तुम्ही ही सुद्धा लक्षात राहू द्या, कारण की याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला आहे आणि येणारी एक्झामला पण विचारू शकता की कोणते डिसीज हे सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे आणि कोणते हे वंशागत आहे. तर मित्रांनो, आज ही प्रश्नपत्रिका संपली आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट वाटली किंवा काही सजेशन द्यावं असं वाटलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन सायन्सचा पेपर घेऊन. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.